सर तुमचं मंगळसूत्र गायब झालं नाही तर काळा गुलाब आला. ठीक आहे, आज जरा माईक आणला आम्ही. एक लेक्चर सरचं खराब झालंय. आय होप माझं खराब नाही हो. खराब म्हणजे एकदम करप्ट झालंय. असो, काय असेल ते असेल, मी घेतोय. ठीक आहे, लास्ट लेक्चरमध्ये आपण लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन पाहिले होते. त्या केमिकल कॉम्बिनेशन मध्ये सेकंड लॉ होता गे-लुसॅक्स लॉ आणि लास्ट लॉ होता ॲव्होगॅड्रोस हायपोथेसिस आणि त्याच्यानंतर मी याच्यात प्लस एक गोष्ट ऍड केली, मोल कॉन्सेप्ट. या तिन्ही गोष्टी एकमेकाला जरा जरा लिंक आहे. जरा काय आहे, लिंक आहे. क्लिअर आहे. तर आपण बघूया वन बाय वन. गे-लुसॅक्स लॉ थोडासा चांगला एक्सप्लेन करू, कारण कोणाला डाऊट पण होता आणि असणं पण साहजिक आहे, कारण तो लॉस कसा आहे. त्याच्यानंतर ॲव्होगॅड्रोचा हायपोथेसिस पण, की ॲव्होगॅड्रोने काय सांगितलं होतं की इक्वल व्हॉल्यूम घेतले. पहिले आपण ॲव्होगॅड्रो बघू. इक्वल व्हॉल्यूम घेतलं. समजा तुम्ही घेतला H2 आणि त्याचं इक्वल व्हॉल्यूम घेतलं, प्लस तुम्ही घेतला Cl2. काय घेतला? Cl2. आता हा घेतला समजा 100 ml. आपण किती घेतला? 100 ml. झालं का इक्वल व्हॉल्यूम दोघांचं, H2चं आणि Cl2चं, दोघांचं काय इक्वल व्हॉल्यूम. आता तुम्हाला माहिती आहे की गॅसेस कशाचे बनलेले असतात? मॉलिक्युल्सचे. प्रत्येक गोष्ट जगाची एक तर ती ॲटमची बनलेली नाही तर मॉलिक्युलची, बरोबर की? ॲटम म्हणजे अणु किंवा रेणू. ठीक आहे, तर मग H2 गॅस कशापासून बनलेला असेल? तो H2 मॉलिक्यूल पासून बनलेला असेल, हायड्रोजनच्या मॉलिक्युल्स पासून. Cl2 क्लोरीन गॅस कशापासून बनला असेल? क्लोरीनच्या. बर, जेव्हा आपण काय केलं, 100 ml हायड्रोजन घेतलं, 100 ml क्लोरीन घेतलं. केव्हा घेतलं? जेव्हा दोघांचं टेम्परेचर आणि प्रेशर काय असेल त्या भांड्यामध्ये सेम असेल. म्हणजे एक असं भांडं घेतलं, एक नाही दोन घ्यावं लागेल. काय केले, असे दोन भांडे घेतले सारख्याच आकाराचे. हे भांडे सारख्या आकाराचे. त्याच्यामध्ये काय केले, आता आपण 100 ml हायड्रोजन घेतला, 100 ml क्लोरीन घेतलं. ठीक आहे, आता ह्या हायड्रोजनचं टेम्परेचर मोजलं, तेच टेम्परेचर या क्लोरीनचं पण असलं पाहिजे. ठीक आहे, दोघांचं टेम्परेचर मध्ये फरक नाही पडला. ह्या हायड्रोजनचं जेवढं प्रेशर एक्झर्ट केलेलं असेल ऍटमॉस्फिअरचं म्हणा, त्या आतल्या हायड्रोजननं ह्या कंटेनरच्या वॉलवर, तेवढंच प्रेशर ह्या क्लोरीनच्या पण मॉलिक्युल्सने काय केलं पाहिजे, एक्झर्ट केलं. म्हणजे प्रेशर पण दोघांचं काय आहे म्हणे, सेम आहे. हायड्रोजनचं पण याच्यामध्ये असताना जे प्रेशर आहे तेच प्रेशर काय आहे, क्लोरीनचं पण. असं असताना इक्वल व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर प्रेशर पण इक्वल आहे, तर त्यांचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण काय असणार, नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण काय असणार, इक्वल असणार. असं कोण सांगितलेलं आहे? ॲव्होगॅड्रो. कोणी सांगितलेलं आहे? ॲव्होगॅड्रो. म्हणजे याच्यामध्ये जर 100 मॉलिक्युल्स हायड्रोजनचे असेल तर याच्यात किती असेल, 100 मॉलिक्युल्स क्लोरीनचे असेल. 100 म्हणा 400 जरी म्हटलं तरी मला काही फरक पडत नाही, पण याचे जितके असेल तेवढेच याचे असेल. असं कोण सांगतं? ॲव्होगॅड्रो. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये कंडिशन लक्षात ठेवायची, टेम्परेचर आणि प्रेशर दोन्ही गॅसचं सारखंच पाहिजे. जर बदललं टेम्परेचर प्रेशर तर मॉलिक्युल्सचे नंबर पण बदलणार. ओके, बर, हे कोणी सांगितलं? ॲव्होगॅड्रो. त्याच्यानंतर आपण एक रिॲक्शन लिहिली. काय लिहिली? H2 प्लस Cl2 it will give us 2HCl. काय देतं म्हणे, 2HCl. काय झालं असेल बरं, रिॲक्शन होताना काय झालं असेल ऍक्च्युअल मध्ये आपण बघूया. समजा हा हायड्रोजन आहे, त्याचा एक इलेक्ट्रॉन, हे दोन हायड्रोजन आहे त्यांचे बॉन्ड, हे दोन क्लोरीन आहे त्यांचे बॉन्ड. ओके, काय झालं असेल बरं रे रिॲक्शन होताना, याला आपण काय लिहिलं होतं, 1 व्हॉल्यूम, बरोबर आहे नाही? याला काय लिहिलं होतं, 1 व्हॉल्यूम म्हणजे 1 एकक.
वन व्हॉल्यूमचा अर्थ काय? एक एकक. समजा हे किती? 1 लिटर आहे किंवा 1 मीटर क्यूब आहे, काही पण असू शकतं. एक एकक. एकक तुम्ही काही घ्या ना, तुम्हाला एकक ज्याच्यात मोजायचं त्याच्यात घ्या. मी काय केलं? वन व्हॉल्यूम. एक काय केलंय? हे पकड. बरं, आता काय होईल? रिॲक्शन कशी होईल बरं? बघा, रिॲक्शन होताना काय होईल? हा बॉन्ड तुटन, हा बॉन्ड तुटन आणि हे दोघं जण चिटकन. बरोबर नाही? कसं चिटकन? हा H आणि हा Cl एकमेकाला चिटकून जातील. बरोबर आहे? पहिल्यांदा हे दोघं चिटकले, समजा दुसऱ्यांदा हे दोघं चिटकले. किती वेळा झाले ते? 2 वेळा झाले. क्लिअर आहे? काय झाले? 2 वेळा झाले. म्हणून काय झालं? 1 + 1 2 झालं? नाही, तसं. नेक्स्ट बघा. नेक्स्ट दुसरं उदाहरण देतो. दुसरं उदाहरण आपण घेऊया. समजा आपल्याकडे गॅसियस स्टेट मध्ये हायड्रोजन काय प्लस आपल्याकडं O2 गॅस आहे आणि तो आपल्याला काय देतोय? H2O देतोय. हा पण गॅसियस स्टेट मध्ये. काय? गॅसेस. सगळे काय? गॅसेस मध्ये. गे-लुसॅकचा लॉ गॅसेस मध्ये ऍप्लिकेबल. म्हणजे सगळे गॅस आहे असं मी आता प्रत्येक ठिकाणी जी लिहित नाही, कारण काय होईल? कचरा होऊन जाईल सगळा. ओके, आता बघा H2O. इकडे O किती आहे? 1 आहे. इकडे किती आहे? 2 आहे. बरं, याला रिॲक्शनला जर आपल्याला बॅलन्स करायचं तर मी 2 पद्धतीने करू शकतो. इथं हाफ लिहिलं चालत? बिलकुल चालत. बिलकुल चालत. पण आपला गे-लुसॅक्स लॉ काय म्हणतो? गे-लुसॅक्स लॉ म्हणतो रिॲक्टंट, हे जे रिॲक्टंट असतात आणि प्रॉडक्ट असतात यांच्यामध्ये काय असतो? सिंपल होल नंबरचा रेशो असतो. इथं जर रेशो घ्यायला गेलो तर कसं येईल? 1:1/2:1. इथं 1 आला का? व्हायोलेट झाला की नाही गे-लुसॅक्स लॉ? आपल्याला काय सांगितलं? होल नंबर. मग त्याला होल नंबर करायचं काय करावं लागेल? या अख्ख्या इक्वेशनला जर मी 2 न गुणलं तर इथं 2 येईल, 2 न 2 1/2 आणि 2 मल्टिप्लाय केलं तर 1 येईल. बरोबर आहे नाही? याला जर 2 न गुणलं तर हे 2 आणि हे 2 कटून जाईल. ओके, इथं पण काही 2. ही झाली बॅलन्स केमिकल रिएक्शन. आता व्हायोलेट होतो का गे-लुसॅक्स लॉ? नाही होत. बघा काय म्हणे? सिंपल होल नंबर रेशो. सगळ्याचे सगळे होल नंबर आहे. ओके, आता ही झाली एक्झॅक्ट रिॲक्शन. ही 10 नाही आहे, याला मिटवून टाक. ठीक आहे, कळालं? ही रिॲक्शन. आता बघा हिच्यात काय होत असणार आहे? हिच्यामध्ये जेव्हा रिॲक्शन होईल काय? 2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन, इट विल गिव्ह 2 व्हॉल्यूम ऑफ H2. काय दिले? 2 व्हॉल्यूम ऑफ H2O. आता बघा रिॲक्शन कशी झाली असं? हा H वेगळा झाला, हा H वेगळा आणि हे 2 H जशीच्या तशी. बरं, हे दोघं जण चिटकले. H2 सोबत आहे. हिच्यातून काय झालं? एक O आणि दुसरा O एकमेकापासून काय झालं? वेगवेगळे. एक जाऊन याला चिटकला, एक जाऊन याला चिटकला. किती मॉलिक्यूल्स झाले रे याचे टोटल? मॉलिक्यूल्स किती झाले? किती झाले मॉलिक्यूल्स तयार? 1 आणि 2. बरं, ऍटम किती आहे रे एका मॉलिक्यूल मध्ये? एका मॉलिक्यूल मध्ये ऍटम किती आहे? 3. एका मॉलिक्यूल मध्ये ऍटम किती आहे? ऍटम कशाला म्हणायचं? हे जे सिंगल असतं त्याला ऍटम म्हणायचं. हे किती झाले? आता ह्या मॉलिक्यूल मध्ये H2 हा काय मॉलिक्यूल आहे, याच्यात ऍटम किती आहे? 2. कोणते 2? H आणि H. बरं, H2O मध्ये किती आहे? 3. 1 H 2 H आणि 3 ऍटम. बरोबर आहे. आता गे-लुसॅक्स लॉ काय म्हणतो की जेव्हा गॅसेस कंबाईन होतात, गॅसेस कंबाईन होतात, त्या कंबाईन होताना त्याच्यापासून मॉलिक्यूल किती बनतात? कितीचा मॉलिक्यूल बनतो याच्याशी घेणं देणं नाही. किती ऍटमचा मॉलिक्यूल बनतो याच्याशी घेणं देणं नाहीये. कितीचा मॉलिक्यूल, किती मॉलिक्यूल बनतात याच्यावरच आपलं काय ठरतं. जसं की इथं काय झालेलं आहे?
तीन मॉलिक्यूलचा तीन ऍटमचा मिळून एक मॉलिक्यूल बनतो. तीन ऍटमचा मिळून एक मॉलिक्यूल बनतो. टोटल इथे किती रे ऍटम? 6 आहे. मोजून पहा. हे 2 गुणिला 2 4 आणि हे 2 गुणिला 1 किती झाले? 6. क्लियर आहे? तर गे-लुसॅक्स लॉ आणखीन एक गोष्ट सांगतो. काय सांगतो? एक आणखीन एक्झाम्पल घेतो. हे वरचं मिळतो. हे वरचं कळालं का? काय झालेलं? हे 2 चिटकले बघा. याच्यात पण किती ऍटम बनले? याच्यात ऍटम किती होते? 2 होते. याच्यात ऍटम किती होते? 2 होते. बरोबर नाही? हा एक आणि हा एक, हा एक आणि हा एक. इथं पण किती होते? 2 होते. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला एवढा काही फरक नाही पडला. याच्यात आपल्याला काही असं जास्त भारी गोष्ट नाही. बर, आता जी ते बघा. आपण घेतलं होतं एक एक्झाम्पल, N2 plus H2 it will give 2NH3. ओके, 3. एक व्हॉल्यूम नायट्रोजन घेतलं, 3 व्हॉल्यूम हायड्रोजन घेतलं, किती व्हॉल्यूम बनलं? अमोनिया 2 व्हॉल्यूम. कसं काय बनलं असं रे? सिंपल आहे बघा. हा N, आता इथले जे H होते हे सगळेच्या सगळे काय झाले? वेगळे झाले. किती H आहे इथं? 6 H आणि याचे हे 2. काय झालं आता? मॉलिक्युल्स किती बनतायत रे एकत्र होऊन? हे सगळेच्या सगळे तिघ काय येणार? या एरियाला टाकणार. इथं मॉलिक्युल्स किती बनतायत? 2. सॉरी, इथं यांचा एक मॉलिक्यूल आणि यांचा एक मॉलिक्यूल. किती झाले? 2. बर, इथे किती मॉलिक्यूल्स आहेत? ह्या सेक्शनला रिएक्टंट साइडला किती मॉलिक्यूल आहे? रिएक्टंट साइडला किती मॉलिक्यूल आहे? जे 2 म्हणत असेल ते चुकले. रिएक्टंट साइडला किती मॉलिक्यूल आहे? टोटल 4 मॉलिक्यूल आहे. एक नायट्रोजनचा, 3 हायड्रोजनचा. बघा, टोटल 4 मॉलिक्यूल एकमेकांशी कंबाईन होऊन 2च मॉलिक्यूल बनताय. कळतंय का? 4 मॉलिक्यूल, याचे 3 आणि हे 4 मॉलिक्यूल एकमेकांमध्ये कंबाईन होऊन किती मॉलिक्यूल बनताय? इथं 2 मॉलिक्यूल. एवढी गोष्ट कळाली? ठीक आहे. म्हणजे गे-लुसॅक्स लॉ मध्ये असं काही नाही की एक मॉलिक्यूल आणि 3 मॉलिक्यूल बनून 4 मॉलिक्यूल बनतील. झालं का सर? बघा, इथं 1, इथं 3 प्लस आहे तर प्लस करून टाकतात काहीतरी, 4 लिहून टाकतात. तसं होत नाही. ठीक आहे? इथं काही बेरीज नाहीये. मला फक्त एवढं शिकवायचं. काय झालं होतं? हे सगळेच्या सगळे असे ऍटम वेगळे वेगळे झाले, एकमेकांमध्ये चिटकले. चिटकल्यानंतर यांची किती मॉलिक्यूल बनले? टोटल 2च मॉलिक्यूल बनले. म्हणून तिथं 2 व्हॉल्यूम. इथं पण बघा, इथं काय झालं? इथं 2 होते, सगळे सेपरेट सेपरेट झाले. इथं किती मॉलिक्यूल? इथे किती मॉलिक्यूल आहे? 2 मॉलिक्यूल आहे. आणि हा आहे 3 मॉलिक्यूल एकत्र होऊन 2 वॉटरचे मॉलिक्यूल. किती मिळाले? 2 वॉटर. 3 मॉलिक्यूल एकत्र होऊन 2च मॉलिक्यूल मिळाले. क्लिअर ही गोष्ट? बर, चालेल. आता मोल कॉन्सेप्ट काय? ठीक आहे, त्याच्यामुळे बेरीज नाही करायची कधीच. हा, हे फक्त काय असतो? आपला होल नंबरचा रेशो असतो. नाही आला तर काय करायचं? लसावी काढायचा आणि गुणाकार करून टाकायचा त्या इक्वेशनला. ठीक आहे? रिएक्शन बॅलन्स असली पाहिजे. बॅलन्स रिएक्शन करणं येतं तुम्हाला, नसेल येत तर मला सांगा, मी एक्स्ट्रा व्हिडिओ घेईन किंवा एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स घेईन. प्रॉब्लेम्स मध्ये तुम्हाला शिकवण होऊन जाईल तुमचं. बर, आता मोल कॉन्सेप्ट काय आहे? तर सांगायचं झालं तर मोल काय असतात माहिती का? एक संख्या आहे. मोल काय? एक प्रकारची संख्या आहे. त्या संख्येमध्ये काय एक ठराविक नंबर येतात. तर बघा, तसं जर मोल काय संख्या आहे, नंबर ऑफ मोल ही कॉन्सेप्ट येते. नंबर ऑफ मोल, एखाद्या गोष्टीचे किती मोल आहे. एखादी गोष्ट समजा गॅस आहे, गॅस आपल्याकडे किती प्रमाणामध्ये, गॅस आपल्याकडे किती प्रमाणामध्ये हे जर सांगायचं तर आपण कधी कधी मोल मध्ये सांगतो. जसं तुमच्याकडं पैसे रुपयामध्ये, पैसे डॉलरमध्ये, पैसे युआनमध्ये, हे काय झालं? त्याचे वेगवेगळे एकक झाले. तसंच मोल पण काय आहे? एक एकक आहे ज्याच्यावरून आपल्याला पदार्थ मोजता येतात. ठीक आहे?
मग तुम्ही म्हणू शकता की माझ्याकडे 100 मोल हायड्रोजन आहे, 100 मोल ऑक्सिजन आहे, 5 मोल कार्बन डायऑक्साईड आहे, काही पण म्हणू शकता. मोल काय एक प्रकारचं एकक आहे, जसं डॉलर असतं, रुपया असतं, जर पैसे मोजायचं तर, बरोबर नाही तसं नसतं. ठीक आहे, तुम्ही असं पण म्हणू शकता माझ्याकडे 10 लिटर ऑक्सिजन आहे, 10 लिटर ऑक्सिजन आहे, 10 मोल ऑक्सिजन आहे. 10 लिटर ऑक्सिजन आणि 10 मोल ऑक्सिजन मध्ये फरक आहे. जसं $10 आणि 10 रुपये यांची व्हॅल्यू सारखी नाही, तसं 10 मोल ऑक्सिजन, 10 मोल ऑक्सिजन आणि 10 लिटर ऑक्सिजन एक सारखे नाही. का बरं नाही? जसं आपण 10 रुपये आणि $10 दोघं पण एक सारखे नाही, त्या पद्धतीने. हे काय एकक वेगवेगळे, तसंच असते. तर बघूया मोल मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचा अंतर्भाव होतो. तर नंबर ऑफ मोल काढण्याचा एक फॉर्म्युला आहे बघा, मास गिवन डिवाइडेड बाय मोलार मास, मोलार मास किंवा मॉलिक्युलर मास. याच्यात जागी तुम्ही काय शब्द वापरू शकता, मॉलिक्युलर मास, दोन्ही वापरू शकता. ऑब्लिक मध्ये लिहून ठेवा वाटलंच तर. बरं, तुम्हाला आता मॉलिक्युलर मास तर माहिती आहे ना. समजा हा H2O काय एक मॉलिक्यूल आहे, कंपाऊंड आहे. कंपाऊंड कशाचा बनलेला असतो, मॉलिक्युल्सचा बनलेला असतो. बरं, याचा मॉलिक्युलर मास कसं काढणार आहे, हायड्रोजन किती आहे, 1, कितीदा आहे, 2दा आहे, प्लस ऑक्सिजनचा ॲटॉमिक वेट किती किंवा ॲटॉमिक मास किती आहे, 8. किती झालं टोटल, 8 ने 16 आहे. ओके, किती झालं टोटल, 18. काढता येतं नाही, हे पाठ करावं लागेल. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास तुम्हाला माहित पाहिजे आणि ऑक्सिजनचा सुद्धा ॲटॉमिक मास माहित पाहिजे. ठीक आहे, तर ते काढायचं आणि ते इथं टाकायचं. बरं, आणखीन एक पद्धत आहे बघा, नंबर ऑफ मोल काढायचे जर झाले तर, नंबर ऑफ मोल काढायचे जर झाले तर आणखीन एक पद्धत आहे, व्हॉल्यूम गिवन ॲट STP. ॲट STP, आता हे STP काय, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. ठीक आहे, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. माहिती त्याची व्हॅल्यू किती असते, अपॉन 22.4 लिटर, त्यालाच ऑब्लिक मध्ये DM3. बघा मी तुम्हाला स्टार्टिंगला जेव्हा शिकवत होतो आधीच्या लेक्चर मध्ये, तर लिटर आणि DM3 चा मीनिंग एकच होतो ते सांगितलेले आहे. ठीक आहे, ॲट STP स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर कंडिशन असते बघा. ठीक आहे, ॲट STP जर तुम्हाला फुल फॉर्म माहित नसेल तर काय, स्टँडर्ड लिहून घ्या. STP म्हणजे काय असतं, स्टँडर्ड टेम्परेचर. स्टँडर्ड टेम्परेचर किती असतं माहिती का, 273 केल्विन किंवा 0 डिग्री सेल्सिअस. अँड प्रेशर, प्रेशर किती, 1 ATM. ठीक आहे, नोटा काढायचं, ATM नाही, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतात त्याला. ठीक आहे, त्याला आणखीन एक पद्धतीने सांगता येतं, or 0.01325 bar or 1.01325 न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल. हे लिहा नाहीतर हे लिहा, काही पण वापरा त्याला. पास्कल लिहा नाहीतर हे लिहा, कारण त्याचे काय दोन्ही युनिट आहे. ओके, प्रेशर आहे, प्रेशर मोजण्याचे एकक हे ॲटमॉस्फेरिक, बार, न्यूटन पर मीटर, त्यालाच काय म्हटलं जातं, पास्कल. हे वापरा नाहीतर हे वापरा, दोन्ही असं लिहू नका. एक तर पास्कल PA लिहिलं
न्यूटन पर मीटरच्या जागी तरी चालतं, किंवा नुसतं न्यूटन पर मीटर लिहिलं हे काढून टाकलं तरी चालतं. याला न्यूटन पर मीटर असतं डिवाइड मध्ये. ओके, हे स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशरची कंडिशन. बरं, आणखी नंबर ऑफ मोल्स फाइंड कसं करता येतं? आणखीन एक पद्धत आहे बघा नंबर ऑफ मोल्स फाइंड करण्याची. काय पद्धत आहे? 3 फॉर्म्युले यायचे. तिसरा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स गिवन म्हणजे दिलेले, तुम्हाला सांगतील प्रॉब्लेम मध्ये, अपॉन 6.022 into 10 to the power 23 याला भागायचं. जितके मॉलिक्युल्स दिले असेल त्याला या संख्येनं भागायचं. सर हे संख्या काय आहे, ही संख्या काय आहे, 22.4 का आलं किंवा हे का आलं, ठीक आहे, ते सांगतो मी तुम्हाला. काय माहिती का, हा जो ॲव्होगॅड्रो होता, या ॲव्होगॅड्रोचं एक हायपोथिसिस आहे. ॲव्होगॅड्रो हायपोथिसिस म्हणजे काय, असं मानणं आहे. काय मानणं आहे की कुठलीही गोष्ट जर तुम्ही 1 मोल घेतली, काय घेतली, 1 मोल घेतली, तर तिच्यामध्ये इतके मॉलिक्युल्स असतात. किती? 6.022 into 10 to the power 23. किंवा तिचं जर व्हॉल्यूम केलं, जर ती वस्तू गॅसियस फॉर्म मध्ये असेल, ऍट एसटीपी म्हणजे त्या वस्तूचं व्हॉल्यूम केलं. व्हॉल्यूम म्हणजे काय, तुम्ही तिचं व्हॉल्यूम मोजलं. व्हॉल्यूम कळतं ना तुम्हाला, ठीक आहे, व्हॉल्यूम मोजलं केव्हा, जेव्हा 0 डिग्री तापमान असेल आणि 1 ऍटमॉस्फियर प्रेशर असेल, तर ते किती मिळेल तुम्हाला, 22.4 लिटर. काहीच नाहीये. काय झालं की तुम्हाला सांगितली 1 मोलनी एक वस्तू तुम्हाला दिली, समजा ऑक्सिजन दिलं. मी काय केलं, तुम्हाला 1 मोल काय केलेले, ॲव्होगॅड्रो नंबर म्हणतात याला काय म्हणतात, ॲव्होगॅड्रो नंबर. मी काय केलंय, तुम्हाला O2 दिला, 1 मोल ऑक्सिजन दिला. 1 मोल ऑक्सिजन दिला म्हणजे मी तुम्हाला ऑक्सिजनचे इतके मॉलिक्युल्स दिले. क्लिअर आहे? किती? इतके मॉलिक्युल्स. केव्हा? जेव्हा 0 डिग्री तापमान असेल आणि प्रेशर किती असेल, जे आपलं ऍटमॉस्फिअरचं असतं, ठीक आहे, 1 ऍटमॉस्फिअर प्रेशर म्हणतात. प्रेशर जर कमी जास्त झालं तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण कमी जास्त होतात. त्याच्यानंतर जर त्या ऑक्सिजनचं 1 मोल ऑक्सिजनचं मी जर वजन व्हॉल्यूम काढायचा प्रयत्न केला, व्हॉल्यूम, तर व्हॉल्यूम किती येईल म्हणजे त्याचं 22.4. क्लिअर आहे? हे कोणी सांगितलेलं आहे, ॲव्होगॅड्रो. ठीक आहे. आणखीन जर याच्या जागी समजा मी हायड्रोजन घेतला 1 मोल, तर काय होईल बरं, काहीच नाही फरक पडला. हायड्रोजन जरी घेतला तरी त्याचे मॉलिक्युल्स इतकेच राहतील आणि त्याची व्हॉल्यूम किती राहील, 22.4 राहील. प्रोव्हाइडेड किती डिग्री तापमान पाहिजे, 0 डिग्री तापमान पाहिजे आणि 1 ऍटमॉस्फियर प्रेशर पाहिजे सराउंडिंगचं, ठीक आहे, जे. बर, ठीक आहे, चालेल. सर याचा फायदा काय होतो? याचा फायदा भरपूर येतो. जेव्हा आपण प्रॉब्लेम्स घेऊ तेव्हा तुम्हाला कळेल, ठीक आहे. तर आणखीन एक गोष्ट बघा, 1 मोल ऑक्सिजनची व्हॅल्यू किती येते रे? समजा आपल्याकडे 1 मोल O2 आहे, तर तो किती ग्राम येईल रे? ग्राम मध्ये जर काढायचं तर मास मध्ये, मास गिवन, बरोबर नाही? आपल्याला हे तर कळलं काय, 1 मोल ऑक्सिजन असला तर किती लिटर असतो तो, 22.4. ओके. 1 मोल ऑक्सिजन जर दिला तर त्याच्यात ऑक्सिजनचे मॉलिक्यूल किती असतात, 6.022 into 10 to the power 23. म्हणजे याच्या पुढे या 6 पॉइंट इथे किती, 10 to the power 23 म्हणजे 23, 10 वर का 1 वर 23 शून्य. बघा मला नाही कळलं, तुम्हीच सांगा मला बा, ठीक आहे. बरं, जाऊ दे, काही एवढा प्रॉब्लेम नाही. आपण गुणाकार असाच करतो, 10 च्या पॉवर मध्ये, ठीक आहे.
म्हणजे एवढे मॉलिक्युल्स असतात 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23. ओके, मग किती ग्राम ऑक्सिजन इन रे 1 मोल म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये टाका. 1 मोलची व्हॅल्यू काय, मास गिवन एक आपल्याला नाही काढायचंय, किती ग्राम ऑक्सिजनचं 1 मोल होतं. मास गिवन. तुम्हाला प्रश्न काय दिला, समजा तुम्हाला प्रश्न दिला 1 मोल ऑक्सिजन म्हणजे किती ग्राम ऑक्सिजन. लिटर तर कळालं किती आहे, 22.4. किती मॉलिक्यूल आहे ऑक्सिजनचे, तर इतके मॉलिक्यूल. आता तुम्हाला विचारलं किती ग्राम ऑक्सिजन आहे, 1 मोल ऑक्सिजन म्हणजे किती ग्राम ऑक्सिजन. काय करणार, या व्हॅल्यू मध्ये फक्त आपण व्हॅल्यूज टाकणार. ठीक आहे, कशा टाकणार, मास गिवन आहे का नाही आपल्याला काढायचंय, किती ग्राम ऑक्सिजन, 1 मोल म्हणजे किती ग्राम ऑक्सिजन तेच आपल्याला काढायचं. मग हे काय करावं लागेल, जसं त्या मोलार मास किंवा मॉलिक्युलर मास ऑक्सिजनचं माहिती किती आहे, O2 म्हणजे किती, 16 प्लस 16 32. ठीक आहे, काय मास आहे, काय मास आहे, मास समजा 32 आहे. ठीक आहे, मास 32 आहे. ओके झालं. मग काय करणार आपण, हे मास आपण कशात घेतलं ते डिपेंड करतं. समजा ग्राम मध्ये घेतलं तर ठीक आहे, जर किलोग्राम मध्ये घेतलं तर वेगळं. मग आता काय करणार, काहीच नाही, यानं इकडं गुणणार, इथं 1 मोल आहे बरोबर आहे, 1 मोल ऑफ ऑक्सिजन हे वाटलं असतं कॉन्सेप्ट. मग काय, हे इकडं गुणणार 32, इकडं काय मास गिवन. म्हणजे जर तुम्ही 32 ग्राम किंवा 32 किलो ऑक्सिजन दिलं, सॉरी ग्राम जर ऑक्सिजन दिलं, सहसा हे कशामध्ये येतं बघा, ग्राम मध्ये येतं. इथं सॉरी लिहायचं राहिलं, ओके इथं ग्राम लिहा. आता काय करणार, हे किती ग्राम, म्हणजे काय अर्थ होता त्याचा, याचा अर्थ सिंपल होतो, काय होतो की 32 ग्राम ऑक्सिजन घेतलं तर 1 मोल ऑक्सिजन. किती, 32 ग्राम ऑक्सिजन घेतलं तर 1 मोल ऑक्सिजन. आता त्याच पद्धतीनं मला H2 चं काढायचं. कशाचं काढायचं, H2 चं. 1 मोल H2 म्हणजे किती ग्राम, 1 मोल H2 म्हणजे किती ग्राम, तर किती येईल बरं, 1 मोल जसंच्या तसं बरोबर मास गिवन आपल्याला काढायचंय, किती ग्राम काढायचंय ना, किती ग्राम H2 होतं तर गिवन. मोलार मास किती H2 चं, 2, हायड्रोजन 1 असतो, मग याचं किती येणार 2, मग इथं टाका 2. मग काय होणार, हे इकडे गेलं तर मास गिवन किती, मास गिवन इन ग्राम किती होईल रे, 2 ग्राम. आता बघा काय सांगितलंय की 1 मोल ऑक्सिजन मध्ये किती ग्राम ऑक्सिजन बसतं, 32 ग्राम. 1 मोल ऑक्सिजन मध्ये किती ग्राम ऑक्सिजन बसतं, 32 ग्राम. 1 मोल हायड्रोजन मध्ये इथे काय 1 मोल वाटलं असतं आपण इथे लिहू असंच याच्या फॉर्म मध्ये, म्हणजे तुम्हाला घरी गेलं तर वाचताना लक्षात राहील. मोल H2, 1 मोल H2 जर घेतलं तर त्याचं वजन किती भरतं रे, फक्त 2 ग्राम. किती भरतं, फक्त 2 ग्राम. क्लिअर आहे, लिहून ठेवा. त्याच्यानंतर याच्या जागी समजा मी क्लोरीन घेतलं, 1 मोल काय केलं मी, क्लोरीन घेतलं. क्लोरीन Cl2, क्लोरीनचं वजन किती असतं बघा, 35.5. ठीक आहे, मग 2 आहे, 35.5 गुणिले 2 किती होतं, 71. किती होतं, 71. बरं, मग काय होईल, 1 मोल Cl2 इज इक्वल टू मास गिवन काय, मास गिवन समजा मास गिवन काय ते हे लिहून टाका. आणि किती आहे मोलार मास क्लोरीनचं, 71. हे इकडे गेलं म्हणजे 71 इज इक्वल टू मास गिवन, म्हणजे 71 ग्राम क्लोरीन झालं. याच्यावर तुम्हाला काय कळतं, भलेही 1 मोल ऑक्सिजन मध्ये 32 ग्राम ऑक्सिजन बसतं, 1 मोल हायड्रोजन मध्ये 2
74 ग्राम क्लोरीन बसतं. कळतंय का? काहीच नाहीये, शॉर्टकट जर बघायची झाली, जो हे असतो का त्याच्या पुढे ग्राम लिहून टाकायचं, काहीच नाही शॉर्टकट. जे हे ही जी व्हॅल्यू आहे त्याच्या पुढे फक्त ग्राम लिहायचं. बघा 32 ग्राम, कारण इथे एक मोल, एक गुणीला खालची संख्या 30 संख्या येते. ठीक आहे. तो मला तुम्ही काय करा, मला 1 मोल N2, ओके, त्याच्यानंतर 1 मोल F2 फ्लोरीन, ओके, त्याच्यानंतर 1 मोल हेलियम, 1 मोल निऑन इज इक्वल टू किती ग्राम, ठीक आहे. सगळ्यांचं एक एक करायचं, प्रत्येकाचं काय करायचं, या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं. याचं ॲटॉमिक मास शोधायचं पिरियडिक टेबल मध्ये किती येणार. याचं पण मोलार मास, याचं पण मोलार मास, सॉरी ॲटॉमिक नाही मोलार मास, याचं ॲटॉमिक मास पाहूया, कारण हा नोबल गॅस आहे, बरोबर नाही. हा कंबाईन होतो कशाची, नाही हा असाच राहतो, बरोबर. मग याचं काय करणार तुम्ही, सगळ्यांचं मस्तपैकी मला मास गिवन काढून टाका, बरोबर. काहीच नाही, सिंपल आहे. फक्त जे खाली याचं मोलार मास येईल त्यालाच फक्त ग्राम लावून द्यायचं. ठीक आहे. मग लक्षात ठेवा, नंबर ऑफ मोल काढण्याचे काय आपल्याकडं 3 फॉर्म्युले. 3 फॉर्म्युले कोणते कोणते, मास गिवन इन ग्राम. आपल्याला मास कशात दिलेला असेल, ग्राम मध्ये, त्याला काय करायचं, त्या वस्तूच्या मास मॉलिक्युलर मासने डिवाइड करायचं. ऑक्सिजन असेल तर ऑक्सिजनचं, हायड्रोजन प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं असेल तुम्हाला, की तुम्हाला सांगत की तुमच्याकडं 40 ग्राम ऑक्सिजन दिलेला आहे, काय 40 ग्राम ऑक्सिजन दिलाय, तर त्याचे किती मोल होतात. तर 40 ग्राम ऑक्सिजन आहे, मॉलिक्युलर मास ऑक्सिजनचा किती आहे, 32 आहे. नंबर ऑफ मोल्स किती होईल, 32 ने 40 ला भागायचं, जे काय आन्सर येईल ते 1.4 उरले 8, 80 झाले 32, 2.5 असं काहीतरी येईल माझ्या हिशोबाने. ठीक आहे. एसी कळलं, काहीच नाही, थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे पण एवढं नाही. 1 मोलची व्हॅल्यू फक्त तुम्हाला काढायची, बस, बाकी काही नाही. नायट्रोजनची काढायची, फ्लोरीनची काढायची, हायड्रोजन काहीच नाहीये. जेवढं त्याचं मोलार मास येतं त्याला फक्त ग्राम मध्ये म्हणायचं. सिंपल ट्रिक, तुम्ही काढून पहा या व्हॅल्यू, या फॉर्म्युल्यामध्ये आन्सर टाका. एक 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 काढावं लागेल, 4 तुम्हाला. ओके, चालू. त्याच्यानंतर अरे यार मी हे बिटवून टाकलं, बरं ठीक, पण बात नाही. तुमच्याकडे लिहिलेले असेल हे फॉर्म्युले असं मी मानतो, तुमच्याकडे हे फॉर्म्युले लिहिलेले असत असं मी मानतो आणि पुढे जातो. काही जास्त अवघड नाहीये, फक्त लक्षात ठेवा की आपल्या पिक्चर मध्ये काय असतो, मोलार मास असतो. फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यू भरायची आहे आणि आन्सर्स काढायचे. बर, आता तुम्हाला काही प्रॉब्लेम्स दिलेले असेल, अजून तर घेणार आहे प्रॉब्लेम भरपूर, हे फक्त ट्रायल मध्ये काही प्रॉब्लेम्स देतो. ओके, बघा काय सांगितलेले, फाइंड नंबर ऑफ मोल्स ऑफ फॉलोइंग. खाली दिलेल्या गोष्टीचे नंबर ऑफ मोल काढा. 11.2 लिटर ऑफ ऑक्सिजन. पहिलं गणित दिले तुम्हाला 11.2 लिटर ऑफ ऑक्सिजन. कोणता फॉर्म्युला लावल रे, इथं होता, इथे एक फॉर्म्युला होता आणि इथे एक फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला, आता बघा आपल्याला काय दिलेले, लिटर मध्ये दिलेलं. लिटर काय असतं, व्हॉल्यूम मेजर करतो आपण, व्हॉल्यूम वाला फॉर्म्युला. ठीक आहे, इथं प्रॉब्लेम मध्ये हे द्यायचं STP, स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर नंबर. मग काय कोणता फॉर्म्युला आहे, व्हॉल्यूम गिवन इन लिटर, किंवा नुसतं असं जरी लिहिलं असंच लिहितो, व्हॉल्यूम गिवन
व्हॉल्यूम गिवन किती दिले, ठीक आहे जे काय दिलं असेल, डिवाइड बाय 22.4, बरोबर की आपला फॉर्म्युला आहे ना, नंबर ऑफ मोल इज इक्वल टू नंबर ऑफ मोल व्हॉल्यूम गिवन डिवाइड बाय 22.40 लिटर. मग काय येणार, किती दिलेले आपल्याला व्हॉल्यूम, व्हॉल्यूम आपल्या प्रश्नातच दिले 11.2, बर 22.4, इथं लिटर आहे आणि इथं लिटर आहे. फिजिक्सच्या सरनं शिकवलं असं, काय शिकवलं असं, जेव्हा दोन सेम युनिट असणाऱ्या क्वांटिटी एका खाली एक येतात तेव्हा त्यांचं युनिट नाहीसं होतं. ठीक आहे, जेव्हा दोन सारख्या युनिटच्या क्वांटिटी डिवाइडला असतात तेव्हा त्यांचं युनिट काय होतं, नाहीसं होतं. बर, मग त्याचं युनिट काय, नाहीसं, म्हणजे याचं जे उत्तर येईल त्याला काही युनिट असेल का, नाही, त्याला काहीच युनिट नसणार. मोलला सुद्धा काहीच युनिट नसतं. लक्षात ठेवा, मोलचं काय, कुठलंच युनिट अवेलेबल नाही. मोल फक्त डायरेक्ट माहिती, एक मोल आहे, दोन मोल आहे. आपण कसं म्हणतो, एक न्यूटन फोर्स आहे, एक 110 जूल वर डन झालं, 110 जूल वर, त्याच्या पुढे जूल लावलं, 110 च्या पुढे जूल लावलं, 1 न्यूटन लावलं वर फोर्स लावल्यावर, म्हणजे ते काय झालं, त्याला एकच झालं. पण मोलला एकक आहे का, नाही, डायरेक्ट 1 2 5 10 1.5 5.5 0. ठीक आहे, काही पण. मग याचा डिवायडेशन किती आहे बघा, 22 चा 112 चा पाडा पाठ असेल तर खाली 2, 1/2 म्हणजे काय येतं 0.5 करून पहा, 1 2 डायरेक्ट, काही जास्त नाही, सिंपल आहे एकदम, एवढं कॅल्क्युलेशन आलंच पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, 16 ग्राम ऑफ मिथेन, काय सांगितले, 16 ग्राम मिथेन असल्यावर नंबर ऑफ मोल किती आहे, नंबर ऑफ मोल काढायचं. कोणता फॉर्म्युला वापरणार, इथला इथला की इथला, इथला, कारण हे काय ग्राम मध्ये दिलेले. मास गिवन किती आहे 16, मिथेनचं मोलार मास किती आहे हे बघा, हे 12 असतं आणि हे 4 असतं, 12 आणि 4 16, म्हणजे 16 भागिले 16 1, किती मोल आलं, नंबर ऑफ मोल किती आले 1. तिसरं गणित एकदम सिंपल गणित आहे, सध्या अवघड गणित मी तुम्हाला प्रॅक्टिस शीट मध्ये घेईल. 49 ग्राम ऑफ H2SO4, H2SO4, बर. आता हे H2SO4 चं मॉलिक्युलर मास माहिती आहे का, नाही, काढायचं. कसं काढणार, याचं मॉलिक्युलर मास काढायचं, H2SO4 कसं काढणार बघा, दोन हायड्रोजन म्हणजे 1 गुणिला 2, एका हायड्रोजनचं मास किती असतं 1, किती येते 2, प्लस सल्फरचं लास्ट लेक्चरला सांगितलं होतं किती 32, प्लस 4 गुणिला ऑक्सिजन किती असतो 16, सगळ्यांची बेरीज करा, आय थिंक 98 येते. मोलार मास किती झालं याचं 98. मग आपला फॉर्म्युला तोच, इथला वाला पहिला वाला काय, मास गिवन. का बरं हा फॉर्म्युला वापरला मास गिवन, कारण ग्राम मध्ये दिलेले. इथे मी का नाही वापरला, कारण इथे लिटर मध्ये दिलेले. याच्यावरून ठरवायचं इकडचा फॉर्म्युला कोणता वापरायचा. मास गिवन डिवाइड बाय मोलार मास इथं कॅल्क्युलेट केलं आपण मोकळं, कारण आपल्याला तोंडी काढता येत नव्हतं. इथं कसं होतं तोंडी काढता येत होतं, मग डायरेक्ट 16 दिलं. इथं कसं तोंडी काढता येत होतं, इथं थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं, मग थोडं आधीच काढून घेतलं. ठीक आहे, ओके. मास गिवन किती दिले 49, डिवाइडेड बाय किती आहे 98, आय थिंक 1/2, म्हणजे परत किती येतं 0.5, परत किती येतं 0.5. ठीक आहे, मी थोडे सिंपल गणित घेतोय. जेव्हा प्रॅक्टिस शीट घेऊ आपण अजून एक लेक्चर, त्याच्यानंतर प्रॅक्टिस शीट घेऊ, त्याच्यामध्ये मी ते प्रॉब्लेम घेईन जे नीट मध्ये आले. ठीक आहे, जे JEE आणि नीटला आले. 3 गणित झाले. ठीक आहे, नेक्स्ट चौथं गणित घेऊ. चौथं गणित आहे बघा, 4th नंबर, खाली टाका, त्याला रोमन मध्ये होतं का, ओके.
12.044 into 10 to the power 23 molecule of N2. कोणता फॉर्म्युला लावणार आता? हा खालचा, इथे एक होता, इथे एक होता, इथे तिसरा वाला फॉर्म्युला लावला. करावं, सोडवून पहा बरं किती येतं. पॉज करा आणि सोडवून पहा. आय होप की व्हिडिओ बरोबर रेकॉर्ड होत असेल बिना माईकचं, नाही तर माझं माईक मध्ये रेकॉर्डिंगच झालं नव्हतं. अख्खं लेक्चर वाया गेलं. ठीक आहे, कधी कधी फाईल करप्ट होऊन चालली आहे, त्यामुळे बऱ्याच कुटाने होतात कधी कधी. एनिवे, कोणता फॉर्म्युला लावणार आपण? नंबर ऑफ मोल, नंबर ऑफ मोल इज इक्वल टू काय? नंबर ऑफ मॉलिक्यूल्स गिवन किंवा मॉलिक्यूल्स गिवन, नुसतं इतकं जरी लिहिलं तरी चालतं. नंबर ऑफ मॉलिक्यूल्स गिवन डिवाइडेड बाय 6.022 into 10 to the power 23. किती मॉलिक्यूल्स दिलेली आपल्याला? 12.044 मिला 10 to the power 23 डिवाइड बाय 6. आता नीट बघा, याच्या दुप्पट केलं तर 44 होऊन जातात, 6च्या दुप्पट केलं तर 12 होऊन जातात, म्हणजे 2चा भाग डायरेक्ट बसतो. अशा संख्या शोधता आल्या पाहिजे. हे किती झालं? 2. ठीक आहे, हे कटलं, हे कटलं, सारख्या संख्या. किती मोल आले मग? नंबर ऑफ मोल इज इक्वल टू 2. ठीक आहे, तर काहीच नाहीये. ॲव्होगॅड्रो लॉ, त्याच्यानंतर गे-लुसॅक्स लॉ आणि मोल कॉन्सेप्ट. मोल कॉन्सेप्ट मध्ये काय असतात? 3 प्रकारे आपण मोल काढू शकतो. ठीक आहे, एक तर मास दिलेला असेल ग्राम मध्ये, नाहीतर व्हॉल्यूम दिला असेल लिटर मध्ये, नाहीतर नंबर ऑफ मॉलिक्यूल्स दिला. व्हॉल्यूम जर दिला असेल तर 22.4 ने डिवाइड करणार, नंबर ऑफ मॉलिक्यूल्स दिलेला असेल तर ह्या संख्येने डिवाइड करणार, आणि जर मास दिलेला असेल तर त्याच्या मोलार मासनं, त्याच्या मॉलिक्यूलच्या मासनं आपण काय करतो? डिवाइड करतो. बरोबर आहे नाही? जर ग्राम मध्ये दिला असेल तर मोलेक्युलर मासने डिवाइड करणार, जर व्हॉल्यूम लिटर मध्ये दिला असेल तर त्याला बाय डिफॉल्ट 22.4 या संख्येने डिवाइड करणार, जर नंबर ऑफ मॉलिक्यूल्स जर दिली असेल तर ह्या संख्येने डिवाइड. काय संख्या आहे? 6.022 into 10 to the power 23. ठीक आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला इम्पिरिकल फॉर्म्युला ते घेईल, त्याच्यानंतर नॉर्मॅलिटी, मोलॅलिटी, मास इक्विव्हॅलेंट, वेपर डेन्सिटी या गोष्टी घेऊ, त्याच्यानंतर मग आपण प्रॉब्लेम घेऊ. क्लियर आहे? चालेल, तोपर्यंत अभ्यास करत राहा. याच्या नोट्स पाठवा, 1-2 जणच पाठवतात. ठीक आहे, सगळ्यांनी नोट्स पाठवायच्या.